Hello students, now we see the second chapter, that is mathematical methods. In this chapter we have to see what are scalars, what are vectors, their examples, how vector can be represented graphically, that is the representation of vector. Then the types of vectors we have to see: zero vector, resultant vector, negative vector, equal vector, position vector and unit vector. And after that we have to see multiplication of vectors, addition and subtraction of vectors. For the addition of vectors we have to see the law of triangle law of addition of vectors, parallelogram law of addition of vectors. Then we have to see the resolution of vectors, how we can resolve the vector in a given components, rectangular components of a given vector. Then in the product we have to see the two products. One is called as the dot product of two vectors, the definition of dot product of two vectors, formula and the characteristics of dot product, as well as the cross product of the two vectors, as well as the characteristics of the cross product of the two vectors. Now before going to see scalar and vectors, in physics we have seen a lot of physical quantities. For example, time, temperature, then displacement, then velocity, then length, mass, force, acceleration. So we can take few physical quantities, and time, temperature, displacement, velocity, length, mass, force and acceleration. Now in order to complete description of a given physical quantity, some physical quantities require the magnitude as well as direction, and some physical quantities can be explained or can be described by their magnitudes only. So these physical quantities, whatever may be the physical quantity, can be classified into two groups. दोन ग्रुपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. आता पहिला जो प्रकार बघितला आपण, स्केलर. So what are scalar? The physical quantities which can be described by their magnitude alone are called as the scalars. म्हणजे कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर आपण डिस्क्राइब करायचं असेल तर त्याची फक्त मॅग्निट्यूड जरी सांगितली तर त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल माहिती होऊ शकते. वी कॅन एक्सप्लेन इट, वी कॅन डिस्क्राइब इट. सच फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज दी स्केलर्स. या स्केलरला मराठीमध्ये म्हणतात अदिश राशी. स्केलर क्वांटिटी दॅट मीन्स अदिश राशी. आता हे स्केलर्स म्हणजे आता आपण कळलं आपलं, फॉर एक्झाम्पल टाईम. टाईम जर आपल्याला वेळ सांगायचा असेल तर फक्त त्याची मॅग्निट्यूड आपल्याला सांगितलं की झालं. म्हणजे एखादा कालावधी आपल्याला सांगायचा आहे 30 मिनिटाचा कालावधी. आता हे 30 मिनिट म्हणल्यानंतर फक्त आपण 30 मिनिटाचा कालावधी म्हटलं की आपल्याला ते लक्षात येतं की हा कालावधी 30 मिनिटाचा आहे, किंवा त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी समजू शकते. आता 30 मिनिटाचा कालावधी सांगत असताना त्या ठिकाणी दिशा सांगायची काही आपल्याला गरज नाही आहे, बरोबर. दिशा सांगायची काही गरज नाही आपल्याला. किंवा आता किती वाजले असं आपण म्हणलं, किती वेळ झाला आहे, तर म्हणलं आपण की 2:05 झाली. आता 2:05 झाली एवढं सांगितले की आपल्याला त्या ठिकाणी समजू शकतं. पण 2:05 झाली आणि मग ते दिशा, इकडची दिशा, पूर्वेला, पश्चिमेला, असलं काही सांगायची काही गरज नाही आहे. त्यामुळं टाईम याला दिशा सांगायची काही आवश्यकता नसते. टेम्परेचर, तापमान, आता रूम टेम्परेचर किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस आहे, आपल्याला समजू शकतं. एवढं सांगितलं की त्याला दिशा सांगायची काही गरज नाही आहे.
27 डिग्री सेल्सिअस इन अपवर्ड डायरेक्शन और डाऊनवर्ड डायरेक्शन वगैरे असं काही सांगायची गरज नाही आहे. सो टेम्परेचर. ओके, ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, मास वस्तुमान, एखाद्या बॉडीचं वस्तुमान आहे 5 किलोग्रॅम आहे, 10 किलोग्रॅम आहे, एवढं सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी कळतं. पण त्याला दिशा सांगायची काही आवश्यकता नाही. 5 किलोग्रॅम वरच्या दिशेमध्ये वगैरे असं काही सांगायची गरज नाही आहे. मास आहे. लेंथ लांबी, लांबीसुद्धा आहे. लांबी आपण मध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे याची लांबी समजा त्या ठिकाणी 5 मीटर आहे. लांबी 5 मीटर म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं, मग लांबीला त्या ठिकाणी दिशा सांगायची काही गरज नाही आहे, कुठल्या दिशेमध्ये लांबी आहे वगैरे वगैरे. म्हणजे या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीज फक्त आपण त्यांची मॅग्नेट्यूड जरी सांगितली तर त्या लक्षात येतात. सो दीज फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड दी स्केलर्स. यांना काय म्हटलं जातं? स्केलर्स असं म्हटलं जातं. ए फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ओनली ऑर अलोन, दॅट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड दी स्केलर क्वांटिटी. अँड फॉर एक्झाम्पल टाइम, टेम्परेचर, मास, लेंथ, दीज आर स्केलर क्वांटिटीज. नाव देर आर सम फिजिकल क्वांटिटीज विच रिक्वायर बोथ magnitude as well as direction for their complete description. Such physical quantities are called as the vectors. त्यांना आपण त्या ठिकाणी व्हेक्टर असं म्हणतो. व्हेक्टर याला आपण मराठीमध्ये म्हणतो अदिश, म्हणजे ज्याला दिशा आहे अशा आपण म्हणतो अदिश, सदिश आपण म्हणतो. स्केलरला आपण म्हणतो अदिश, व्हेक्टरला म्हणतो आपण सदिश. ओके, मग आपण येऊया डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. म्हणजे एखादी बॉडी आपण म्हणलं, एखादी बॉडी आहे, ती बॉडी त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 50 मीटर गेली, म्हणजे त्याचं विस्थापन जे आहे त्याची डिस्प्लेसमेंट ही आहे 50 मीटर्स झाली. आता डिस्प्लेसमेंट 50 मीटर्स झाली इथंपर्यंत ठीक आहे. मग प्रत्येकाच्या मनामध्ये विचार निर्माण होणार. एखाद्याच्या मनामध्ये विचार होणार कोणत्या दिशेमध्ये, पूर्वेला झाली का, दुसरा काय विचार पश्चिमेला झाली का, तिसरा विचार करणार उत्तरेला झाली का, वरच्या दिशेमध्ये झाली का. म्हणजे हा गोंधळ निर्माण होतो. म्हणजे कंप्लीट त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही आहे. फक्त मॅग्निट्यूड सांगून त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही. म्हणून त्याच वेळेला ज्यावेळेला आपण मॅग्निट्यूड सांगतो त्याच वेळेला त्याची दिशासुद्धा आपल्याला सांगावी लागते. म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण म्हटलं, डिस्प्लेसमेंट 50 मीटर झाली. डिस्प्लेसमेंट 50 मीटर झाली, कुठल्या दिशेमध्ये झाले? डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस 50 मीटर इन नॉर्थ डायरेक्शन, इन साऊथ डायरेक्शन. मग असं समजलं की त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे समजतं. म्हणून ही जी राशी आहे ही काय आहे? सदिश, म्हणजे ज्याला दिशा आहे अशी राशी आहे, दॅट इज वेक्टर. देन व्हेलॉसिटी इज ऑल्सो वेक्टर. हे व्हेलॉसिटी वेक्टर आहे. आता याच्यामध्ये आपण विचार, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आहे, लेंथ म्हणजे लांबी आहे. हे पण मीटरमध्ये मोजतो, हे पण मीटर मोजतो, पण हे लेंथ जे आहे ते स्केलर आहे, डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर आहे. व्हेलॉसिटी ही सुद्धा वेक्टर आहे. आपण म्हणतो एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी कार आहे, त्या कारची व्हेलॉसिटी आहे 45 किलोमीटर पर आवर. त्या 45 किलोमीटर पर आवर म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी म्हणजे ते दिशा आपण म्हणजे मॅग्निट्यूड त्याचं सांगितलं. म्हणजे ज्या वेळेला आपण फक्त 45 किलोमीटर पर आवर ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते असतं स्पीड. स्पीडला आपण मराठीमध्ये म्हणतो गती, आणि गती ही स्केलर क्वांटिटी आहे. गती ही स्केलर क्वांटिटी आहे. इट इज ए स्केलर क्वांटिटी. पण ज्यावेळेला आपण दिशा सांगतो 45 किलोमीटर पर आवर इन नॉर्थ डायरेक्शन, त्यावेळेस तसं काय होतं? ते व्हेलॉसिटी होते, कारण व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटवरून मिळालेली असते. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड दी व्हेलॉसिटी. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर त्या ठिकाणी व्हेक्टर असेल तर व्हेलॉसिटीसुद्धा त्या ठिकाणी व्हेक्टर असेल. फोर्स ही सुद्धा व्हेक्टर आहे. एखाद्या बॉडीवरती आपण समजा फोर्स अप्लाय केला, किती 25 न्यूटन इतका आपण जर फोर्स अप्लाय केला, तर तो फोर्स जो आहे तो फोर्स 25 न्यूटन अप्लाय केला, पण कोणत्या दिशेला केला हे सांगणं आवश्यक आहे. म्हणून फोर्स सांगत असताना त्याची मॅग्निट्यूड पण सांगावी लागते आणि त्याची दिशा पण सांगावी लागते. सो फोर्स इज ए वेक्टर क्वांटिटी. ऑल्सो ॲक्सिलरेशन इज ए वेक्टर क्वांटिटी. देन मोमेंटम इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी. हे सुद्धा त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे त्या वेक्टर क्वांटिटीची व्याख्या कशी होईल? द फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर बोथ इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर इट्स कंप्लीट डिस्क्रिप्शन, दॅट फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज दी
vectors. So vectors have magnitude as well as direction. Scalars have only magnitude. So this is about the scalars and vectors. Now we have to see vectors in detail. Now how vector can be represented? आपण vector कसा दाखवतो? That is representation of vector. A vector can be represented by a line segment having an arrow. एक लाइन सेगमेंट त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि ह्याला त्या ठिकाणी एका बाजूला एरो आहे. ओके, दॅट इज से वेक्टर ओ पी, ए वेक्टर ओ पी आणि दाखवलं जातं असं वेक्टर ओ पी. याच्या डोक्यावरती त्या ठिकाणी बाण दिला जातो. दॅट इज वेक्टर ओ पी. अँड सपोज दिस वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर ए, दॅट इज इक्वल टू वेक्टर ए असं दाखवलं जातं. नाव दिस लेंथ ऑफ द एरो रिप्रेझेंट्स द मॅग्निट्यूड. ह्या लांबी जी आहे, ही जी एरो आहे, त्या एरोची जी लांबी आहे ती लांबी काय दाखवते, तर त्याची मॅग्निट्यूड दाखवते. फॉर एक्झाम्पल, हे जर समजा त्या ठिकाणी 3 न्यूटन आपण जर फोर्स म्हणला, 3 न्यूटन, तर 1 न्यूटन, 2 न्यूटन अँड 3, म्हणजे आपण याचे 3 जर समान भाग केले तर त्या ठिकाणी हा 1 न्यूटन, दुसरा न्यूटन, तिसरा न्यूटन, म्हणजे ही मॅग्निट्यूड दाखवते. तिला एरोची जी लांबी आहे ती लांबी त्या ठिकाणी मॅग्निट्यूड म्हणजे किती, या प्रश्नाचं उत्तर ही लांबी दाखवते. अँड एरो रिप्रेझेंट्स द डायरेक्शन. याच्यावरती जो एरो आहे तो एरो त्या ठिकाणी त्या वेक्टरची डायरेक्शन दाखवण्याचं काम करतो. So any vector can be represented by a line segment having an arrow. The length of the line segment, that is length of the arrow, represents the magnitude of that vector quantity and the arrow represents the direction. मग समजा आपल्याला त्या ठिकाणी त्याच दिशेमध्ये जर 2 न्यूटन फोर्स दाखवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, वी हॅव टू शो लाईक दॅट. म्हणजे 2 भाग दाखवले, 1 न्यूटन अँड 2 न्यूटन, दिस इज 2 न्यूटन. म्हणजे आपण लांबी कमी आहे, फोर्स कमी झाला लांबी कमी होणार, फोर्स वाढला लांबी वाढणार. म्हणजे जी लांबी आहे त्या लाईन सेगमेंटची लांबी आहे ती लांबी त्या ठिकाणी मॅग्निट्यूड दाखवते आणि त्याच्यावरती जो ॲरो आहे तो ॲरो हे डायरेक्शन दाखवण्याचं काम करत असतो. सो दिस इज अबाउट दी रिप्रेझेंटेशन ऑफ ए वेक्टर. नाव सी दी टाइप्स ऑफ वेक्टर्स. फर्स्ट टाइप, झिरो वेक्टर. आता झिरो वेक्टर म्हणजे काय, ए वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड अँड ए पर्टिक्युलर डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज दी झिरो वेक्टर. म्हणजे ह्या झिरो वेक्टरची मॅग्निट्यूड काय असते, मॅग्निट्यूड इज झिरो अँड इट हॅज ए डायरेक्शन, त्याला डायरेक्शन असते. मग असा वेक्टर असतो का की ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे, असा वेक्टर असू शकतो का, तर असू शकतो. आपल्याला माहीत आहे डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, ॲक्सेलरेशन इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी. आपण समजा म्हटलं एखादा पार्टिकल आहे, दिस पार्टिकल इज ॲट रेस्ट, हा पार्टिकल स्थिर आहे. पार्टिकल स्थिर आहे याचा अर्थ त्याची डिस्प्लेसमेंट काय होणार, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. आणि जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर व्हेलॉसिटी इज ऑल्सो इक्वल टू 0. म्हणजे जो पार्टिकल स्थिर आहे त्याची व्हेलॉसिटी काय असते, 0 असते. जो पार्टिकल स्थिर आहे त्याचा वेग काय असतो, 0 असतो. म्हणजे व्हेलॉसिटी ही 0 झाली, म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर काय झाला, 0 झाला. सो व्हेनेवर एनी बॉडी इज ॲट रेस्ट इट्स व्हेलॉसिटी वेक्टर इज 0. ओके, we can take another example. Suppose there is one particle which is moving with constant velocity. Velocity constant असेल आणि आपल्याला म्हणते acceleration a is equal to dv by dt. dv म्हणजे चेंज इन velocity. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी स्थिर आहे, व्हेलॉसिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. बदल होत नाही याचा अर्थ
जो काय बदल आहे तो काय आहे 0. dv इज इक्वल टू 0. 0 अपॉन dt इज इक्वल टू 0. म्हणजे ॲक्सिलरेशन काय झाला 0 झालं. So whenever any object is moving with constant velocity, then its acceleration vector is 0. Okay, so this is about the zero vector. What is zero vector? A vector having zero magnitude and a particular direction, that is called as the zero vector. याला आपण zero vector असं म्हणतो. Then we see the resultant vector. रिझल्टंट वेक्टर, रिझल्टंट त्याला मराठी म्हणतात परिणामी वेक्टर, परिणामी. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय? रिझल्टंट याचा अर्थ अनेक वेक्टरचा, 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव ए बॉडी. ही एक आपल्याकडे बॉडी आहे. वी कॅन अप्लाय द फोर्स F1 इन दिस डायरेक्शन. आपण जर फोर्स F1 या दिशेमध्ये अप्लाय केला तर बॉडीची मोशन काय होणार? या दिशेमध्ये होणार. वी कॅन टेक अनादर फोर्स इन दिस डायरेक्शन ॲज F2. दीज आर वेक्टर्स. ज्यावेळी वेक्टर दाखवतो त्यावेळी त्याच्या डोक्यावरती आपल्याला बाण द्यावा लागतो, F1 अँड F2. आणि हे जर त्या ठिकाणी एकाच वेळेला आपण जर फोर्स अप्लाय केले, दोन्ही फोर्स या बॉडीवरती एकाच वेळेला जर आपण अप्लाय केले तर या बॉडीची डिस्प्लेसमेंट कुठल्या दिशेमध्ये होईल? बॉडीची डिस्प्लेसमेंट ही वरच्या दिशेमध्ये होईल. ओके, ही डिस्प्लेसमेंट वरच्या दिशेमध्ये होती. म्हणजे याचा इफेक्ट काय झाला? हे 2 फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्या बॉडीवरती इफेक्ट काय झाला? द बॉडी विल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. बॉडी वरच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी जायला लागेल. मग आता हे बॉडी जर वरच्या दिशेमध्ये जायचं असेल तर ह्या 2 फोर्सेसच्या ऐवजी आपल्याला एक फोर्ससुद्धा अप्लाय करता येईल. हे 2 फोर्स अप्लाय करायचे नाहीत, त्याच्याऐवजी एकच फोर्स अप्लाय करा. आणि एक फोर्स अप्लाय केला तरीसुद्धा त्या ठिकाणी काय होणार? ही बॉडी वरच्या दिशेमध्ये जाईल. याचा अर्थ या 2 फोर्सेसनी मिळून जो काही इफेक्ट निर्माण केलेला आहे तो इफेक्ट हा ह्या एकाच वेक्टरनं निर्माण केलेला आहे. म्हणून हा जो F आहे, वेक्टर F, this vector F is resultant of F1 and F2. म्हणजे F म्हणून आपल्याला असं लिहिता येईल वेक्टर F इज इक्वल टू वेक्टर F1 प्लस वेक्टर F2. सो F इज द रिझल्टंट ऑफ F1 अँड F2. सो म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टरनी जो इफेक्ट निर्माण केलेला आहे तोच इफेक्ट जर एक वेक्टर निर्माण करत असेल तर त्या एका वेक्टरला त्या वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर असं म्हणलं जातं. ओके, डू यू गेट इट? जर 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टरनी जो इफेक्ट निर्माण केलेला असेल तोच इफेक्ट जर सिंगल वेक्टर निर्माण करत असेल तर त्या सिंगल वेक्टरला त्या सर्व वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर असं म्हणलं जातं. सो F इज अ रिझल्टंट ऑफ F1 अँड F2. सो व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर? Resultant vector of 2 or more vector. Resultant vector of 2 or more vector is that vector which produces the same effect as produced by all the vectors together. हे जे 2 असतील, 3 असतील, 4 असतील, ह्या सगळ्या वेक्टरनी जो निर्माण केलेला इफेक्ट आहे तो इफेक्ट जर एकटा वेक्टर, एक सिंगल वेक्टर निर्माण करत असेल तर त्या सिंगल वेक्टरला त्या सर्व वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर असं म्हणलं जातं. सो व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर? रिमेंबर द डेफिनेशन. रिझल्टंट वेक्टर ऑफ 2 or more vector is that single vector which produces the same effect as produced by all the vectors together. That is called as the resultant vector. Now the next vector is negative vector. A negative vector. Suppose we have a vector. This vector, say vector A. This is directed towards right. याची जी मॅग्निट्यूड आहे, the length of the arrow represents magnitude and this arrow represents the direction of that vector. हा A झाला. We can draw another vector having the same magnitude but opposite in direction.
सपोज दॅट वेक्टर इज बी, याला आपण बी असं म्हटलं. आता दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे, बट द डायरेक्शन्स आर अपोजिट. या दोन्हींच्या डायरेक्शन्स कशा आहेत, अपोजिट आहेत. म्हणून बीला एचा निगेटिव्ह वेक्टर म्हटलं जातं किंवा एला बीचा निगेटिव्ह वेक्टर म्हटलं जातं. दीज आर निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ ईच अदर. एकमेकांचे ते निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. सो वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी और वेक्टर बी इज इक्वल टू मायनस वेक्टर ए. ओके. So two vectors having the same magnitude but opposite in directions are called as the negative vectors of each other. So remember the definition. What is negative vector? Two vectors having the same magnitude but in opposite directions are called as the negative vectors. हे एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. मग एकमेकांचे निगेटिव्ह, आता मायनस बी, इथं हा जो बी आहे, हा जर बी आपण मायनस बी केला, मायनस बी करायचं म्हणजे काय, बीचा अपोजिट करायचं. याला जर आपण मायनस बी करायचं म्हटलं तर आहे तेवढाच आपल्याला ॲरो काढावं लागेल. या दिशेमध्ये आपल्याला ॲरो द्यावं लागेल. दिस इज मायनस बी. ओके. सो दिस इज मायनस बी. फक्त काय केलं मी, हा ॲरो इकडं टाकला, सेम मॅग्निट्यूड, दॅट इज बी. डायरेक्शन काय केलं, अपोजिट केलं. सो ॲज दिस इज बी, दिस विल बी मायनस बी. नाव लुक हिअर, मायनस बी अँड ए, मायनस बी अँड ए बोथ आर सेम. हे दोन्ही कसे आहेत, सेम आहेत. मी तिकडे येणार आहे, त्याला आपण इक्वल वेक्टर्स असं म्हणणार आहे. दे आर सेम. आणि म्हणून आपण म्हटलं ए इज इक्वल टू मायनस बी, ए इज इक्वल टू मायनस बी. तसं आपल्याला बी इज इक्वल टू मायनस ए सुद्धा करता येतं. सो दिस इज अबाउट दी निगेटिव्ह वेक्टर्स. टू वेक्टर्स हॅव्हिंग दी सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन्स आर कॉल्ड ॲज दी निगेटिव्ह वेक्टर्स. त्यांना आपण निगेटिव्ह वेक्टर असं म्हटलं जातं. नाव equal vectors. What are equal vectors? Suppose we have two vectors. This is vector P and say another vector Q. These are the two vectors. Now look here. The magnitudes of these two vectors are same as well as directions are also same. असं जर असेल तर आपल्याला म्हणता येईल P वेक्टर P इज इक्वल टू वेक्टर Q. वेक्टर P इज इक्वल टू वेक्टर Q. सो P and Q are equal vectors. Two vectors having the same magnitude and same direction are called as the equal vectors. Two vectors having the same magnitude and same direction are called as the equal vectors. त्यांना आपण इक्वल वेक्टर्स म्हटलं जातं. डू यू गेट इट? व्हॉट आर इक्वल वेक्टर्स? टू वेक्टर्स हॅव्हिंग दी सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज दी इक्वल वेक्टर्स. जे दोन वेक्टर असतील त्यांची मॅग्निट्यूड आणि दिशा या दोन्ही जर सारख्या असतील तर त्यांना आपण इक्वल वेक्टर्स असं आपण म्हणू शकतो. ओके. सो दिस अबाउट दी इक्वल वेक्टर्स. देन पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टरमध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं, वी कॅन टेक ए कोऑर्डिनेट सिस्टीम लाईक दिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे प्रतलामध्ये कुठलाही पॉईंट आपल्याला दाखवायचा असेल म्हणजे प्लेनमधला, तर आपल्याला दोन कोऑर्डिनेट लागतात, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. म्हणजे प्लेनमध्ये एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट. म्हणजे आपण समजा इथे पॉईंटला म्हणजे त्याचं एक्स कॉर्डिनेट किती, वाय कॉर्डिनेट किती, त्याच्यावरून आपल्याला एक्स वाय काय असेल ते समजा स्पेसमध्ये म्हणजे एक्स वाय म्हणजे ह्या भिंतीवरती जो बोर्ड आहे त्या बोर्डवरचा पॉईंट आपल्याला दाखवायचं झालं तर आपण हे वरती घेणार वाय ॲक्सिस आणि खाली घेणार एक्स ॲक्सिस, त्याच्यावरून आपल्याला हे दाखवत आहेत. पण हा जो पॉईंट इथं असेल समजा एखादा, हा झाला स्पेसमधला पॉईंट म्हणजे हा बोर्डवरती नाही आहे, हा बाहेर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तो खालून किती वरती आहे, त्या बाजूने किती अंतरावरती आहे आणि ह्या बाजूनं किती अंतरावरती आहे, म्हणजे तीन बाजूचा विचार करावा लागेल. म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस या तिन्हींचा विचार करावा लागेल. म्हणजेच हा जर स्पेसमध्ये आपल्याला दाखवायचा असेल तर एक्स, वाय, झेड हे तीन कॉर्डिनेट्स आपल्याला त्या ठिकाणी लागतील. ओके. म्हणजे कॉर्डिनेट जसं आपण कॉर्डिनेट दाखवून कुठल्याही पार्टिकलची पोझिशन हे आपण दाखवू शकतो, तस त्याच पद्धतीनं आपल्याला पोझिशन वेक्टर
न सुद्धा आपल्याला दाखवतो. म्हणजे हा पॉईंट कुठं आहे तो त्या ठिकाणी आपण दाखवतो. समजा विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, दिस इज ओरिजिन. आपण काय करायचं, समजा इथला जो पॉईंट आहे हा पॉईंट दाखवायचा असेल, वी कॅन ड्रॉ ए वेक्टर लाईक दिस starting from the origin. So this point P, X, Y, Z. So this vector is called as the position vector. A vector which represents the position of the particle or which shows the position of the particle in the space with respect to origin of the coordinate system is called as the position vector. म्हणजे जो वेक्टर स्पेसमधला कुठल्याही पार्टिकलची पोझिशन दाखवण्याचं काम करतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, दॅट इज कॉल्ड ॲज दी पोझिशन वेक्टर. त्याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. ए वेक्टर ड्रॉन फ्रॉम दी ओरिजिन टू दी पोझिशन ऑफ दी पार्टिकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी पोझिशन वेक्टर. म्हणजे हा वेक्टर कुठून ड्रॉ केलेला आहे, दिस इज द स्टार्टिंग पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट आहे, इकडं एंड पॉईंट आहे. ज्याकडं ॲरो असतो त्याला आपण एंड पॉईंट म्हणतो, जिथून इथं स्टार्ट होतो. ए वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ए स्टार्टिंग पॉईंट ॲज ओरिजिन टू दी पोझिशन ऑफ द पार्टिकल इज ऑल्सो कॉल्ड द पोझिशन वेक्टर. सो ए क्लिअर डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर इज दॅट ए वेक्टर विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल इन द स्पेस with respect to origin of coordinate system, this is called as the position vector. याला आपण position vector असं म्हणतो. And then unit vector. Now it is unit vector. Suppose we have a vector, any vector. Say this is a vector, say vector m. हा vector m आहे. हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंड पॉइंट. लेंथ ऑफ द एरो रिप्रेझेंट्स दी मॅग्निट्यूड अँड मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर इज रिप्रेझेंट मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एम इज इक्वल टू एम. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण मॅग्निट्यूड दाखवू शकतो. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे हा जर वेक्टर आपण म्हटलं फोर्स आहे किंवा कुठला आहे, तर फोर्स जर असा वेक्टर असता तर हे एम जे आहे, समजा आपण एफ म्हणलं, वेक्टर एफ, तर याची जी मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन. म्हणजे 5 ही काय झालं, त्याचं मॅग्निट्यूड झालं. म्हणजे आपण याचे भाग केले 1, 2, 3, 4 आणि 5. एक भाग म्हणजे याच्यातला 1 न्यूटन झाला. म्हणजे 5 भाग केले म्हणजे याची मॅग्निट्यूड 5 न्यूटन आहे. ओके. तर याच दिशेमध्ये त्याचा युनिट वेक्टर काय असेल, युनिट वेक्टर ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड is called as the unit vector. Definition: a vector having unit magnitude is called as the unit vector. आता युनिट मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर 1 न्यूटन. म्हणजे ह्या वेक्टरचे 5 न्यूटन, हा मोठा वेक्टर असेल 5 न्यूटन, तर समान भाग जर 5 केले त्यातला एक भाग म्हणजे काय असणार आहे, 1 न्यूटन. ओके. म्हणून हा जो वेक्टर आहे इथून इथपर्यंतचा, दॅट इज ए युनिट वेक्टर. याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. It is called as the unit vector. This is the unit vector. A vector having unit magnitude in the direction of a given vector is called as the unit vector. दिलेल्या वेक्टरच्या दिशेमध्ये असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड युनिटी आहे, एक एकक युनिटी आहे, त्याला आपण काय म्हणतो, युनिट वेक्टर. सो वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज द युनिट वेक्टर. नाव हाऊ कॅन ऑब्टेन. आता इथं आपण मिळवला, हा एक वेक्टर आपण मिळवला. समजा वेक्टर एफ आहे, तर वेक्टर एफ याला आपण काय केलं, त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं. वेक्टर एफ किती आहे, 5 न्यूटन. 5 न्यूटन हा वेक्टर आहे, त्याला आपण त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं. मॅग्निट्यूड दॅट इज एफ. ही मॅग्निट्यूड किती आहे, 5. याला 5नं आपण डिवाइड केलं. ओके. याला 5नं डिवाइड काय केलं आपल्याला म्हणा, 1 न्यूटन. वी गेट ए 1 न्यूटन वेक्टर. सो व्हेनेवर if we divide a given vector by its magnitude, then we get a unit vector in the direction of given vector. म्हणजे हा वेक्टर m असेल, आपल्याला काय करायचं आहे, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर. दिस इज युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय लेटर u. सो um इज इक्वल टू वेक्टर m डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर m
or we can write this as vector m divided by m, that is um. So unit vector, we can obtain the unit vector by dividing that vector by its magnitude. म्हणजे कोणत्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने जर आपण डिवाइड केलं तर त्या वेक्टरच्या दिशेमध्ये असलेला आपल्याला युनिट वेक्टर मिळून जातो किंवा युनिट वेक्टर मिळतो. ओके, सो दिस इज अबाउट दी युनिट वेक्टर. ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज दी युनिट वेक्टर. सो this is about the unit vector. So we have seen what are scalars, what are vectors, and the types of vector: zero vector, resultant vector, negative vector, equal vectors, position vector, and unit vector. So definition of these vectors are very important, and these are basic things in order to study the next point. For example, of addition and subtraction of vectors, production of the vectors, cross product, dot product, resolution of vector. So this is about the types of vectors and scalars and vectors. Okay.